नमस्कार, सीमाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तळणीचे मोदक तयार करणार आहे। हे मोदक अगदी झटपट तयार होतात, सहज कुणालाही जमतील इतके हे मोदक सोपे आहेत। शिवाय घाईगर्दीची वेळ असेल तर हे मोदक आपण आधीच तयार करून ठेवू शकतो। 10 ते 12 दिवस हे मोदक असे छान मस्त खुसखुशीत राहतात। आपले मोदक किती सुंदर झालेले आहेत। ह्यातला एक मोदक तोडून बघूया। आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल की मोदक किती छान झालेले आहेत, मस्त खुसखुशीत झालेले आहेत, चवीला सुद्धा अगदी अप्रतिम झालेले आहेत, मस्तच। चला तर मग आता हे मोदक कसे करायचे आहेत ते बघूया। यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा कप मैदा, अर्धा कप रवा। इकडे मी हा बारीक रवा घेतलेला आहे। यासाठी आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे। जर जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे। रवा आणि मैदा हे दोन्ही समप्रमाणात घ्यायचे आहेत। जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर मैद्याच्या ऐवजी कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ सुद्धा आपण वापरू शकतो। अगदी थोडं चवीपुरतं मीठ, एक चुटकी मीठ, आणि आता यात आपल्याला तुपाचं मोहन घालून घ्यायचं आहे। कढईत मी 2 चमचे साजूक तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि ते यात टाकून घेतलेलं आहे। आता हे चमच्याने आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। गरम आहे त्यामुळे आपण हे चमच्याने मिक्स करतोय। थंड झाल्यावर हे हाताने चांगलं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे हाताने चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यात मोहन म्हणून आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे। तुपामुळे हे मोदक अगदी छान खुसखुशीत होतात। तूप छान मिक्स झालेलं आहे। आता हे पीठ भिजवून घेऊया। इकडे मी हे दूध घेतलेलं आहे। थोडं थोडं दूध टाकून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। अगदी जास्त घट्ट सुद्धा भिजवायचं नाहीये किंवा जास्त पातळ सुद्धा भिजवायचं नाहीये। आपण ह्यात रवा वापरलेला आहे त्यामुळे रवा फुलण्यासाठी म्हणून आपण हे थोडं सैलसर ठेवणार आहोत। अगदी जास्त घट्ट असं मळायचं नाहीये। पीठ भिजवण्यासाठी मी दुधाचा वापर केलेला आहे। तर दूध वापरल्यामुळे काय होतं की आपले हे जे मोदक आहेत तळल्यानंतर कडक न होता छान मस्त खुसखुशीत असे राहतात। पीठ भिजवून झालेलं आहे आणि हे मी अशा पद्धतीने भिजवून घेतलेलं आहे। अगदी जास्त घट्ट नाहीये, थोडं सैलसर ठेवलेलं आहे। हे पीठ भिजवण्यासाठी मला अर्धा कपपेक्षा थोडं कमी दूध लागलेलं आहे। रवा जसा असेल तशाप्रमाणे दुधाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त लागू शकतं। यावर झाकण ठेवून हे पीठ मुरण्यासाठी 10 ते 15 मिनिट साईडला ठेवूया। तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया। इकडे गॅसवर एका कढईत मी 1 चमचा खसखस घेतलेली आहे। ही खसखस आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे, छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। खसखस टाकल्यामुळे आपल्या सारणाला खूप छान खमंग अशी चव येते। ही भाजून झालेली आहे, काढून घेऊया। 1 कप डेसिकेटेड कोकोनट, हा बाजारातला आयता खोबऱ्याचा किस आहे। हा मी या ठिकाणी वापरलेला आहे। तुम्हाला जर घरचा खोबऱ्याचा किस वापरायचा असेल तर तो सुद्धा वापरू शकता। खोबरं बारीक किसणीवर किसून हा किस वापरला तरी सुद्धा चालेल। हे खोबरं आपल्याला चांगलं हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। अगदी जास्त डार्क रंगावर हे भाजायचं नाहीये। गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवरच हे खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। साईडला जे बेल आयकॉन दिलेला आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या ज्या काही नवीन रेसिपीज येतील त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि नवीन रेसिपीज तुम्हाला बघता येतील। उकडीच्या मोदकाची रेसिपीसुद्धा मी शेअर करणार आहे, तर ती सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल। खोबऱ्याचा किस भाजून झालेला आहे। याला हलका सोनेरी रंग आलेला आहे, हा काढून घेऊया। पाव कप ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। ड्रायफ्रूट्समध्ये मी इकडे पिस्ते, बदाम आणि काजू घेतलेले आहेत। त्यांच्या अशा पातळ स्लाइस करून घेतलेल्या आहेत। ह्याचे आपल्याला जाडसर तुकडे ठेवायचे नाही आहेत। जाडसर तुकडे ठेवले तर काय होतं, आपली मोदकाची पारी फाटण्याची शक्यता असते। म्हणून याचे अशा पातळ स्लाइस करून घ्यायच्या किंवा मग जाड भरड करून घ्यायची। हे सुद्धा आपल्याला चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत।
हे छान कुरकुरीत असे भाजून झालेले आहेत. काढून घेऊया. मिक्सरमध्ये आपल्याला वेलदोडे आणि साखर हे दोन्ही एकत्रच बारीक करून घ्यायचे आहेत. एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण जे 1 कप भाजून घेतलेलं खोबरं होतं ते घ्यायचं आहे. अर्धा कप पिठी साखर. 1 कप खोबऱ्याच्या किसासाठी मी अर्धा कप पिठी साखर वापरलेली आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण थोडंफार वाढवू शकता. वेलदोडे आपण ह्यातच घालून घेतलेले आहेत. पाव कप ड्रायफ्रूट्स. आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले होते ते सुद्धा टाकून घ्यायचे आहेत. भाजून घेतलेली खसखस सुद्धा टाकून घेऊया. आता हे सगळे पदार्थ आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत. इकडे फ्लेवरसाठी मी फक्त वेलदोडे वापरलेले आहेत. तुम्हाला आवडत असेल तर ह्यात तुम्ही जायफळ पूड घालू शकता किंवा केशर सुद्धा घालून घेऊ शकता. आपलं हे सारण आता तयार आहे. आपलं पीठ सुद्धा आता छान मुरलेलं आहे. यातला रवा सुद्धा छान फुललेला आहे. हे पुन्हा एकदा थोडं मळून घ्यायचं आहे. पीठ छान मऊ झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता याच्या कडा फाटत नाहीयेत, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे. आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि याच्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत. आता ही लाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे. याची पारी लाटताना आपल्याला याला मैदा, तूप किंवा तेल लावण्याची अजिबात गरज नाही. ही लाटी आपल्याला तशीच लाटून घेता येते. अजिबात पोळपाटाला चिटकत नाही. ही लाटत असताना आपल्याला अगदी पातळ अशी लाटून घ्यायची आहे. पारी अजिबात जाड ठेवायची नाहीये. तुम्ही पाहू शकता ही मी पातळ अशी लाटून घेतलेली आहे. आता यात सारण भरून घ्यायचं आहे. जेवढं मावेल तेवढं सारण भरायचं आहे. अगदी जास्त सुद्धा नको किंवा कमी सुद्धा नको. आणि अशा पद्धतीने आपल्याला याच्या सर्व कडा गोळा करत आणायच्या आहेत. पारीचे काठ आपल्याला गोळा करत जायचे आहेत. अशा पद्धतीने मधलं सारण थोडं दाबून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला अशा पद्धतीने पॅक करायचं आहे. याचं टोक आपल्याला चांगलं दाबून घ्यायचं आहे आणि जास्तीचा जो भाग आहे तो काढून टाकायचा आहे. वर आपल्याला जास्त मोठं टोक सुद्धा ठेवायचं नाहीये. तुम्ही पाहू शकता किती छान सुबक असा मोदक तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आता आपण आणखीन एक मोदक लाटून बघूया. याची सुद्धा आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे आणि ही सुद्धा अगदी पातळ अशी पारी लाटायची आहे. हे मोदक बनवायला अगदी सोपे आहेत. अगदी झटपट होतात. शिवाय हे मोदकाची पारी करण्यासाठी, मोदक वळण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. मोदकाची पारी लाटून झालेली आहे. आता मोदक फुटू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे की इकडे मी हे दूध घेतलेलं आहे. असं दुधाचा थेंब आपल्याला सगळीकडे लावून घ्यायचा आहे. कडेला थोडं दूध लावून घेतलं म्हणजे मोदक फुटण्याची अजिबात भीती राहत नाही. मध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. जेवढं मावेल तेवढं सारण भरायचं आहे. आणि आता ह्या साईडच्या कडा आपल्याला अशा प्रकारे गोळा करत आणायच्या आहे. या गोळा करत असताना आपण अशा प्रकारे त्याला प्लेट्स पाडून घेऊ शकतो, म्हणजे याला जास्तीत जास्त कळ्या पडतील. अशा पद्धतीने जसे आपण एखाद्या कपड्याला प्लेट्स पाडतो तशाच इकडे सुद्धा आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत. आणि मध्यभागी आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे. जास्तीचा जो भाग आहे तो काढून टाकायचा आहे. पुन्हा एकदा हे छान प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे हे तळताना फुटणार नाहीत. मी घेतलेल्या प्रमाणात बरोबर 22 मोदक तयार झालेले आहेत. गॅसवर मी तूप गरम करायला ठेवलेलं आहे. यात एक छोटा तुकडा टाकून बघितलेला आहे. मोदक तळण्यासाठी आपल्याला अगदी जास्त कडकडीत असं गरम तूप करून घ्यायचं नाहीये. थोडं गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकाल मी यात मोदक टाकल्यानंतर अजिबात यावर जास्त बुडबुडे आलेले नाही आहेत. हळूहळू बुडबुडे यायला सुरुवात झालेली होती. अशाच प्रकारे आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे. इकडे मी तूप वापरलेलं आहे. तुपाच्या ऐवजी तेल वापरलं तरी सुद्धा चालेल. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि मंद आचेवरच आपल्याला हे मोदक छान तळून घ्यायचे आहेत. हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आपले मोदक आता छान तळून झालेले आहेत.
यांना हलका सोनेरी रंग आलेला आहे, हे काढून घेऊया. वा, मस्त छान कुरकुरीत असे मोदक आपले तयार आहेत. याच पद्धतीने राहिलेले सर्व मोदक सुद्धा तळून घेऊया. असे हे मस्त खमंग खुसखुशीत असे मोदक तुम्हाला कसे वाटले, या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मोदक आवडले असतील तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारात ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच मी उकडीच्या मोदकची रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा मोदकच्या रेसिपीसह. थँक्यू.